पुढच्या बातमीकडे वळतोय। राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावं असं आमंत्रण शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलेलं आहे। यापूर्वी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनीही काँग्रेस सोडली होती। ते राजकारणात इतकी वर्ष असतानाही मंत्रिपद मिळत नव्हतं, तेव्हा शिवसेनेत ते दिलं होतं असंही राऊत म्हणाले। विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यांचे चिरंजीव हे जेव्हा ज्यांच्यावर तुम्ही सतत टीका आणि प्रहार करता त्यांच्या पक्षात जातात, तेव्हा उद्या तुमच्यावर सुद्धा अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात। म्हणून राजकारणामध्ये कायम संयम ठेवायचा असतो आणि शिवसेनेवर किंवा उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना भविष्यात आपल्याला काय वाढून ठेवलंय घरात याचं भान त्यांनी ठेवायला हवं होतं। पण सुजय विखे पाटलांचं मी स्वागत करतो आणि मी ते त्यांना आवाहन करेन राधाकृष्ण विखे पाटलांना की युती झालेलीच आहे शिवसेना भाजपची। सुजय भाजपात गेलेले आहात, तुम्ही शिवसेनेत या।